म्हणजे बरेच त्याचे चान्सेस स्वतःहून त्यांनी याच्यासाठी घातलेले आहेत. अभ्यासाच्या बाबतीमध्ये खूप अगदी सतर्क अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट मनात घेतली तर तो अगदी ठरवून करतोय. म्हणजे मला एक संदर्भ सांगायचे तुम्हाला. सकाळी मी 7:30ला जातोय. खरं तर आता फॅमिलीचा हा भाग सांगायचा नसतोय, पण सांगतोय. सकाळी 7:30ला मी जातोय. माझ्या अगोदर म्हणजे 7 वाजता तो इथं येतोय, शाळेवर जातोय, शाळेतून परत इथं येतोय आणि इथून पुन्हा रात्री 9, 9:30 वाजताच्या नंतर घरी येतोय. म्हणजे ही सगळी जी जिद्द आहे त्याची ती केवळ तुमच्यासाठी आहे. जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांमध्ये दिवसभर रमणे, त्यांना नवीन नवीन काहीतरी शिकवणे आणि जी मुलं जवळ गेलेली आहेत त्या मुलांना अगदी आपलंसं करतोय. म्हणजे ही गोष्ट त्याची एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे. लहान मुलांसाठी आता फार काही मला सांगायचं आहे की एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला की माणसाचे कर्म माणसाला कसे घेऊन जातो. एक 3 मित्र होते आणि 3 मित्रांनी एक चोरी केलेली होती. चोरी केल्यानंतर त्यांना शिक्षा झाली. शिक्षा अशा पद्धतीची शिक्षा झाली की कैद झाली आणि ती कैद करत असताना त्यांना त्या राजाने शिक्षा देत असताना असं सांगितलं की प्रत्येकाने एक टोपलं घेऊन जायचं आणि फळं आणायची. थोडं लक्ष देऊन ऐका. फळं आणायची आणि ती फळं आणून द्यायची. ती एक अतिशय चांगला त्यातला मुलगा होता. तो मुलगा झाडाची चांगली चांगली फळं आणतोय. दुसरा मुलगा खाली पडलेली चढलेली कशी तरी भरून नेतोय आणि तिसरा मुलगा थोडीशी फळं, सडलेली फळं आणि कचरा भरून तो घेऊन जातोय. मग ते राजा ज्यांनी शिक्षा दिली होती तो बघतोय सगळं आणि त्याला असं सांगतोय की प्रत्येक मुलाला एका रूममध्ये ठेवायचं, त्याला दुसरं खायला द्यायचं नाही. त्यांनी जे आणलंय तेच त्याच्या रूममध्ये ठेवायचं, तेच त्यांनी खायचं. मला वाटतं विचार केला असेल तुम्ही. ज्या मुलाने चांगली फळं आणली होती तो मुलगा टणटणीत राहिला, छान राहिला. दुसरा जो मुलगा थोडासा गडबड करणारा होता तो थोड्या दिवसांनी आजारी पडला आणि तिसरा मुलगा अगदी सुरुवातीलाच आजारी पडायला सुरुवात झाली. म्हणजे मला वाटतंय ज्याचे कर्म ज्या पद्धतीचे असतील तशा पद्धतीचे फळं त्याला मिळतात. म्हणून आपण लहान मुलांनी तर शक्यतो सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून लक्ष द्यायला पाहिजे. मला वाटते मी बऱ्याच वेळेला माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा सांगत असताना मुलांना सांगते की फसवू नका, आईवडिलाला वगैरे फसवू नका. आता बऱ्याच वेळेला काय होतं, खिडकीच्या बाहेर रस्त्यावरती लेकरं खेळत असतात आणि आई आपल्याला सांगते की अभ्यास कर. आपलं मन लागत नाही. आपण मग आईला फसवतो, पुस्तक काढतो, एखादा धडा काढतो आणि बघतो. थोड्या वेळाने आई पुन्हा जाते बघते, तो त्याच पेजवरती आहे. पुन्हा जाते त्याच पेजवरती आहे. याचा अर्थ काय होतो तुमच्या लक्षात आला असेल. म्हणजे अशा पद्धतीची फसवणूक आईची करू नका. कारण आईची, वडिलाची फसवणूक म्हणजे आपली फसवणूक आहे. आई वडील अगदी तुमच्यासाठी जीवाचं रान करतात. म्हणजे वडील आई अगदी म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही जे मागितली ती गोष्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनी अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि जे काही ध्येय आहेत, प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारची ध्येय ठरवलेली आहेत, ती ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करावा. मला वाटते या प्रसंगी एवढंच एक संदर्भ देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.